आत्ताच आपण पाहिलं की केज शहरातून गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या समोर ही बस उभा आहे आणि मी आता सांगितलं आपल्याला की शासनाच्या वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या घटकांसाठी आहेत आणि त्याचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. खरं तर आत्ताच आपल्याला काही जे आयोजक आहेत त्यांनीही सांगितली माहिती की दरवर्षी अशा प्रकारची एक ट्रिप किंवा सहल परिसरातील काही ठिकाणांना भेट देण्यासाठी दिव्यांग मुलांसाठी खास काढली जाते आणि त्यामध्ये त्यांना आपला परिसर कसा आहे याबद्दल व्यवस्थित माहिती दिली जाते, ते पाहण्याचं व्यवस्थित त्यांना संधी दिली जाते. त्यांच्यासोबत विशेष म्हणजे त्यांचे पालक असतील किंवा शिक्षक वृंद आहेत, ज्या शाळेत पालक नसतील तिथं शिक्षकही आलेले आहेत, म्हणजे आपल्या मुलांची किती काळजी घेतली जाते. अशा प्रकारे एक स्वतंत्र बस करून त्यांना या ठिकाणी नेलं जातं आहे. ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. मी असं म्हणेन की दिव्यांग कधी कधी असणं हे काही नियतीचा तो भाग आहे. आपण समाजानं त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे. तीही मुलं आपल्यासारखीच आहेत, त्यांनाही संवेदना आहेत, आनंद घेण्याचं त्यांनाही इच्छा असते. तर अशावेळी हा उपक्रम मला वाटतं खूपच छान आहे. तर यापुढं पालकांनी लक्षात ठेवावं, जर मुलं आपली जिल्हा परिषद शाळा किंवा संस्थेमध्ये असतील, दिव्यांग शाळा वगळता स्वतंत्र दिव्यांग शाळा आहेत त्या वगळता असतील, तर नक्की आपण या अशा संधीचा नक्की लाभ घेत राहा. शासनाच्या खूप योजना आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा हवी आहे. आज आपण बघतो इथं गट शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर केजच्या ही बस उभी आहे. अर्थातच ही बस जिल्हा परिषद बीड अंतर्गत समग्र शिक्षा अभियानांतर्गत समावेशित शिक्षण सक्षमीकरण विभागाच्या वतीनं नेली जाते. याविषयी आपण जाणून घेणार आहे, कारण का एक चांगली योजना आहे. कारण जेवढे दिव्यांग आहेत, विशेषतः जिल्हा परिषद शाळा आणि इतरही शाळेत जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांनाही काही गोष्टी पाहता याव्यात किंवा त्यांना विशेष अशा प्रकारचं माहितीसाठी ही खास सहल या ठिकाणाहून निघते. या सहलीत सहभागी शिक्षक वृंदी आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमका या सहलीचा उद्देश काय आहे आणि कशा प्रकारे. काय सांगाल सर, ही सहल या ठिकाणी चाललेली आहे, काय सांगाल याबद्दल? समग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण सक्षमीकरण विभाग अंतर्गत दरवर्षी आपण तालुक्यातील जे दिव्यांग विद्यार्थी आहेत, 21 प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी आपल्याकडे आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण कुठे ना कुठे दरवर्षी आपण सहल नेत असतो. यावर्षी आपण धारूर इथला किल्ला आणि अंबाजोगाई येथील प्रेक्षणीय स्थळे, त्या ठिकाणी मुकुंदराज आहे, दासोपंतांची समाधी आहे, घाट नागनाथ आहे, हत्तीखाना आहे आणि अंबाजोगाई इथे असलेले योगेश्वरी शैक्षणिक संकुल जे आहे त्या ठिकाणी असलेलं तारांगण आहे, हुतात्मा स्मारक आहे, तिथलं आउटडोर स्टेडियम आहे, तिथले विज्ञान केंद्र आहे. अशा सर्व ठिकाणची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी किंवा त्यांना पुढील शैक्षणिक वर्षामध्ये त्यांना त्याचा उपयोग होण्यासाठी आपण ही शैक्षणिक सहल आपण आयोजित करत असतो. आणि त्यामध्ये आमच्या तालुक्यातील सर्व विशेष शिक्षक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्हा समन्वयक यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही शैक्षणिक आयोजित केली जाते. तालुक्यातल्या सर्व मुख्याध्यापक शिक्षकांनी आपल्याला त्यांच्या शाळेत जे विद्यार्थी दिव्यांग आहेत त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना आज शैक्षणिक सहलीसाठी पाठवलेलं आहे. ते आम्ही आज सुखरूप एस टी महामंडळाच्या बसने आम्ही त्यांना मोफत घेऊन जात आहोत. किती दिवसाची सहल? सर 1 दिवसाचीच सहल आहे. दरवर्षी आपण 1 दिवसासाठीच आपण आयोजित करत असतो. अर्थातच आपण पाहतोय की दिव्यांगांना सुद्धा कुठतरी या समाजामध्ये अशा गोष्टीची संधी मिळावी, वेगवेगळी ठिकाणं पाहायला, खास करून आपल्या परिसरातल्या काही गोष्टींना त्यांना पाहता यावं यासाठी ही सहल या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. निश्चितच शासन स्तरावर असे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि आपण मध्येही बघणार आहोत, काही दिव्यांगाचंही बोलणार आहोत की नेमकं त्यांना या बाबतीत काय वाटतं ते. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यासोबत काही पालकसुद्धा असल्याचं कळतं आहे. आपण थोडं बसमध्ये जाऊन त्यांची थोडी माहिती घेणार आहेत. या ठिकाणी विद्यार्थी आहेत आणि काही पालकसुद्धा आहेत. काय सांगाल, आपण सहलीत सहभागी आहेत, आपली कन्या आहे काही? अच्छा, काय वाटतं तुम्हाला शासकीय उपक्रमाबद्दल? कारण शासन अशा प्रकारचं दिव्यांगासाठी खास करून, कारण मुलांना बऱ्याच वेळा परिसरात जाता येत नाही आणि अशा प्रकारच्या उपक्रमातून त्यांना चांगल्या प्रकारे माहिती घेता येते. काय वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतं सर, खूप छान वाटतं. का तर आम्हाला ना मुलांचंच सगळं करावं लागतं, मशीन ते आहे तिची काळजी घ्यावी लागते. त्यामुळं खूप छान वाटतं असं काही निघालं की मुलांना बघण्यात येतं त्या निमित्ताने. परिसरामध्ये मुलांना नक्की बघायला मिळतंय. काय सांगा मॅडम आपण?
आपली कन्या आहे का? नाही, दिव्यांग विद्यार्थी 2 आहेत आमच्या दोन. शाळेच्या. बरं, मी बरं. निवासी शाळा असल्याने मी शिक्षिका म्हणून म्हणजे मी पालक म्हणूनच हो, ठीक आहे. त्यांच्यासोबत आलेली समाजातले आहे. ते घटक आहेत आणि त्यांना खरं तर अशा गोष्टींचाही आनंद मिळाला पाहिजे या मुलांना. हो. कारण आपण शेवटी त्यांनाही मन आहे, त्यांनाही संवेदना आहेत. हो. नक्कीच समाजातील इतर लोकांप्रमाणेच त्यांनाही आपण कुठंतरी अशा संधी दिल्या पाहिजेत. हो आणि सर, खूप महाराष्ट्र- सुंदर हा उपक्रम आहे आणि मला खूप छान वाटत आहे की दिव्यांग विद्यार्थ्यांना असं आपण जास्त तर बाहेर फिरायला वगैरे त्यांना प्रॉब्लेम येतो, अडचणी येतात. त्याच्यामुळं हा उपक्रम शासनाने राबवला तो नक्कीच कौतुकास्पद आहे आणि मला खूप आनंद वाटत आहे की हा उपक्रम शासनाने खास दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबवलेला आहे. नक्कीच आपण बघू शकता की अनेक विद्यार्थी आहेत, त्यांच्यासोबत पालक आहेत किंवा काही ठिकाणी शिक्षक शिक्षिका सुद्धा आहेत त्यांची खास काळजी घेण्यासाठी. मला वाटतं हे एक चांगला उपक्रम आहे शासनाचा. लोकांपर्यंत जागृती व्हावी म्हणून मी खास हा व्हिडिओ करतोय. कारण ज्या ठिकाणी आपली मुलं जर शाळेत असतील, विशेष म्हणजे जिल्हा परिषद शाळा संस्थांमध्ये, दिव्यांग शाळा नव्हे, कारण दिव्यांग शाळा त्यांना स्वतंत्रपणे घेऊन जातात, परंतु ज्या रेग्युलर शाळा आहेत आपल्या जिल्हा परिषद किंवा संस्था, त्यामध्ये जर तुमचे दिव्यांग मुलं असतील तर दरवर्षी अशा प्रकारच्या सहलीचं या ठिकाणी आयोजन केलं जातं. आपण बघू शकता ही मुलं आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद आहे. काय वाटतं तुला, आता कुठं जाणार आहे बघायला? काय काय बघायचंय? धारूरचा किल्ला, हां, आणखीन अंबेजोगाईचं मुकुंदराज आहे ना, हत्तीखाना आहे ना, मुकुंदराज आहे, हत्तीखाना आहे, हे परिसर आहेत. मला वाटतं तुम्ही पालक आहेत, काय सांगाल आपण काय नाही मुलांसाठी? निश्चित शासनानं म्हणजे तुम्हाला काही खर्च वगैरे आला का ह्याच्यात? काहीच नाही. काहीच नाही. शासनाची गाडी आहे आणि पालकांना त्यांच्यासोबत म्हणजे मुलांच्या सोबत यायला सांगितलंय. निश्चित मुलांची काळजी घेण्यासाठी पालक सुद्धा सोबत आहेत. खरं तर जास्तीत जास्त संख्येनं पालकांनी या गोष्टींचा यापुढेही लाभ घेतला पाहिजे. कारण आपण बघतोय शासन एवढं सगळं करतंय, शिक्षक वृंद सोबत, पालकांना सुद्धा विनामूल्य, विशेष म्हणजे मोफत प्रवासाची सुविधा या गाडीतून आहे. तर इतकं सगळं करत असताना मला वाटतं नक्की आपण या गोष्टींचा लाभ अशा दिव्यांग मुलांसाठी नक्की दिला पाहिजे.